पांढऱ्या शुभ्र जाळीदार आणि मऊसूत अशी डाळ तांदळाची इडली आणि त्याच्याबरोबर हे चटपटीत असं सांबर आणि ही खोबऱ्याची चटणी. आता ह्या खोबऱ्याच्या चटणीत एक असा पदार्थ घातलेला असतोय ज्याच्यामुळे चटणीला चव ही अप्रतिमच लागते. कधी कधी इडली केली की ती चपटी होते किंवा चिटकल्यासारखी होते टाळूला. तर अशा प्रकारे केलेल्या इडल्या अजिबात चपट्या होत नाहीत. आणि हे पीठ तरी बघा इतकं छान फर्मेंट झालेलं आहे, अगदी हे पीठ दुपटीनं फुगलेलं आहे. अशा प्रकारच्या इडल्या करण्यासाठी मी इथं 3 वाट्या तांदूळ घेतलेला आहे आणि 1 वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे. त्या डाळीतच 1 चमचाभर मेथीदाणा घातलेला आहे आणि हे डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून ठेवलं आहे आणि ते 6 ते 7 तासासाठी तसंच झाकून ठेवलेलं आहे. 6-7 तासानंतर 1 वाटीभर पोहे घेतलेले आहेत, ते स्वच्छ धुवून त्याचं पाणी काढून घेतलेलं आहे आणि डाळ, तांदूळ आणि हे पोहे रवाळ असं मिक्सरला वाटून घेतलेलं आहे. केलेलं हे बॅटर चांगलं फेटून घेतलेलं आहे आणि तसंच ते रात्रभरासाठी ठेवून दिलेलं आहे. आणि नंतर सकाळ उठून हे पीठ बघा इतकं छान फर्मेंट झालेलं आहे हे पीठ. हे पीठ अगदी दुपटीपेक्षाही जास्त फुललेलं आहे, इतकं आंबलेलं छान आहे हे पीठ. हे बघा इतकं हलकं हे पीठ झालेलं आहे. अगदी तळापासून हे पीठ चांगलं हलवून घ्यायचं आहे. हे पीठ चांगलं हलवून झालं की आपल्याला आवडीनुसार आणि चवीनुसार ह्याच्यात आपण मीठ घालायचं आहे. मीठ घातल्यानंतर हे बॅटर तळापासून आणखीन एकदा चांगलं हलवून घ्यायचं आहे. हे बॅटर जेवढं फेटेल तेवढं हे पीठ हलकं होतं. हे बॅटर चांगलं फेटून झालं की गॅसवर एका इडली पात्रात पाणी ठेवायचं. इडलीच्या प्लेट्सना सगळ्या तेल लावून घ्यायचं. ते सगळीकडनं तेल लावून झालं की मग एक एक करत त्यात ते बॅटर सोडून द्यायचं. आता हे बॅटर सोडतानाही हे पीठ चांगलं हलवून घ्यायचं आणि मगच त्यात बॅटर टाकायचं. एक एक करत सगळ्या इडली पात्रात बॅटर ओतून द्यायचं आणि ते वाफवण्यासाठी तसंच ठेवून द्यायचं. एका भांड्यातल्या इडल्या वाफवण्यासाठी 15 मिनिटांचा तरी वेळ लागतोच. आता तोपर्यंत इथं आपण चटणीची तयारी करून घेऊया. आता इथं खोबऱ्याची चटणी केलेली आहे, त्याच्यासाठी मी इथं लसूण घेतलेला आहे, ओलं खोबरं घेतलेलं आहे चिरून, कोथिंबीर घेतली आहे आणि मिरच्या घेतलेल्या आहे आणि इथं ही भाजकी डाळ घेतलेली आहे. या डाळग्यामुळं चटणीला चव ही अप्रतिम लागते. आता इथं आपल्या इडल्या वाफलून झालेल्याच आहे. तर या इडल्या थंड झाल्यानंतर मग काढायच्या, म्हणजे या इडल्या लगेच निघतात. थोडंसं पाण्याचा शिंतोडा द्यायचं म्हणजे या इडल्या लगेच निघतात. एक एक भांड्यातल्या सगळ्या इडल्या काढून घेतल्या की नंतर लगेच दुसरं भांडं लावून घ्यायचं, म्हणजे एक सलग आपल्या इडल्या तयार होतात. इथं आता आपल्या सगळ्या इडल्या तयार झालेल्याच आहेत. तर इथं आपली चटणी सांबरही तयार झालेलं आहे. ही चटणी मिक्सरला बारीक केल्यानंतर मी तेलात मोहरी, हिंग, कढीपत्ता आणि लाल मिरची ह्याची फोडणी त्या चटणीवर ओतलेली आहे आणि आपल्या आवडीनुसार त्यात मीठही घातलेलं आहे. तर इथं ही चटणी ही तयार झालेली आहे. आणि हे सांबर तयार करण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारच्या ह्याच्यात भाज्या घालू शकतो. तर मी इथं मसूरची डाळ, तुरीची डाळ मिक्स करून घातलेली आहे आणि त्यात बऱ्याच प्रकारच्या आपण भाज्याही घालू शकतो आहे. आणि ह्याच्यात मी बटाटा, भोपळा आणि शिमला मिरची घातलेली आहे. माझ्याकडे काही शेवग्याची शेंग नव्हती त्यामुळे हे घातलेलंच नाही आहे. आता इथं तुम्ही बघू शकता ह्या इडल्या मऊसूत आणि जाळीदार अशा झालेल्या आहेत. अशा प्रकारे जर इडल्या केल्या तर त्या कधीही चपट्या होत नाहीत, कायम जाळीदार आणि मऊसूतच होतात. आता ह्या मेथीदाण्यामुळं पीठ फुगण्यासाठी मदत होते आणि पोह्यामुळं या जाळीदार होतात. अशा जर जाळीदार आणि मऊसूत इडल्या झाल्या तर अगदी नाश्त्यालाच काय आपण जेवणालाही अशा प्रकारच्या इडल्या खाऊ शकतो. आमच्याकडे तर नाश्ता आणि जेवण ह्या इडली, सांबर आणि चटणीचंच होत असतं. आणि खोबऱ्याची चटणी करताना त्यात जर आपण भाजकी डाळ किंवा डाळवं घातलं तर चटणी ही अप्रतिम होते. चवीला एक नंबरच ही चटणी लागते. अशा प्रकारे केलेल्या इडल्या ह्या कधीही चपट्या होत नाहीत, कायम मऊसूत राहतात आणि जाळीदारच होतात. तर मस्त असा इडली, सांबर आणि चटणीवर सगळ्यांनी ताव मारलेला होता. तर हे माझं ताट होतं. मग तुम्हाला मी आत्ता ही चटणी आणि इडली खाऊन दाखवते कशी झालेली आहे ते. तर ही चटणी एक नंबरच झालेली, खरंच सांगते. अशा प्रकारे एकदा चटणी करूनच बघा. सांबरही छान झालेलं होतं आणि इडल्या इतक्या सॉफ्ट लागत होत्या, मऊसूत लागत होत्या. तर आज केलेल्या इडली, चटणी आणि सांबर हे नक्की सांगा कसं झालेलं आहे ते. आणि एकदा तुम्हीही करून बघा अशा प्रकारच्या इडल्या की ज्या कधीही फसत नाहीत. आणि अशा प्रकारे चटणीही करून बघा, ती चवीला एक नंबरच लागते.